नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। उत्तर प्रदेशच्या संभल शहरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि आपल्यापैकी अनेकांना नेमकी परिस्थिती काय हे सगळ्यांना माहिती असेल, पण तरीही एक आढावा घेते। सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन यांनी 19 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशच्या संभल शहरातील दिवाणी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संभल शहरातलं जे जामा मस्जिद आहे तिथे हरिहर मंदिर असल्याचा दावा त्यांनी केला होता। आता ही याचिका कोर्टाने लगेच स्वीकारली आणि दुसऱ्या दिवशी मशिदीमध्ये सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले। साधारण 5 दिवसांनी म्हणजे 24 नोव्हेंबरला एक टीम सर्वेक्षणासाठी मशिदीत दाखल झाली, पण त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, दगडफेक झाली। पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथे फौजफाटा आणलेला होता, पण तरीही चकमकीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिथली तणावपूर्ण परिस्थिती अजूनच वाढली। अजूनही तिथे तणाव आहे। पण या सगळ्या गदारोळानंतर 2 दिवसांनी हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी सुद्धा एक याचिका दाखल केली। त्यात असं म्हटलं होतं की राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यावर संकटमोचन महादेवाचं मंदिर आहे। ही याचिका सुद्धा स्वीकारण्यात आली। थोडक्यात काय तर अशा प्रकारच्या याचिका येण्याचं प्रमाण सध्या वाढलंय। या प्रकरणांपूर्वी वाराणसीतलं ज्ञानवापी मशीद असेल किंवा मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी आणि मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा इथल्या मशिदींबाबतचा खटला दाखल करण्यात आलाय। थोडक्यात काय तर राम मंदिराचा निकाल लागल्यानंतर अशा प्रकारच्या याचिका येण्याचं प्रमाण हल्ली वाढलंय। पण या सगळ्या गदारोळात एका कायद्याची चर्चा होतीये। 1991 मध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळांबाबत हा कायदा तयार करण्यात आला होता, जो प्रार्थनास्थळे विशेष तरतुदी कायदा 1991 असा ओळखला जातो। आता राम मंदिराचा मुद्दा जेव्हा शिगेला पोहोचला होता तेव्हा त्या आंदोलनाची वाढती तीव्रता कमी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या सरकारने हा कायदा केला होता। आता हा कायदा काय सांगतो तर कोणत्याही धार्मिक स्थळाचं स्वरूप बदलण्यास किंवा रूपांतर करण्यास मनाई आहे। 15 ऑगस्ट 1947च्या आधी एखाद्या उपासना स्थळाची धार्मिक स्थळाची जी ओळख होती तीच कायम राहावी आणि त्याच पद्धतीने त्याची देखभाल करण्यात यावी असं या कायद्यात नमूद करण्यात आलंय। पण आता प्रार्थना स्थळे विशेष तरतुदी कायदा 1991 यातल्या काही तरतुदींच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। तशा बऱ्याच याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठ स्थापन केलंय आणि या याचिकांवरची सुनावणी 12 डिसेंबरला दुपारी होण्याची शक्यता आहे। आता या कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत आणि किती कलम आहेत हे पाहूया। एकूण 7 कलम या कायद्या अंतर्गत येतात। आता यात कलम 4(1) नुसार असं म्हटलंय की 15 ऑगस्ट 1947 आधी जी ओळख होती धार्मिक स्थळाची ती कायम राहावी। कलम 4(2) नुसार असं सांगण्यात आलंय की धर्मांतराच्या संदर्भात कोणताही वाद प्रकरण जे काही प्रलंबित आहे ते मिटवण्यात यावं आणि नवीन खटला दाखल केला जाऊ नये। कलम 5 नुसार असं म्हटलंय, त्यात असं नमूद केलंय की राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदी संदर्भातला कुठलाही दावा असेल, कुठलाही खटला असेल, त्याला हा कायदा लागू असणार नाही। प्रत्येक कायद्याला पळवाटा असतात, तशाच या कायद्याला सुद्धा पळवाटा आहेत। म्हणजे जर एखादं धार्मिक स्थळ हे प्राचीन स्मारक आहे आणि पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष 1958 अंतर्गत आलं तर तिथे हा कायदा लागू होणार नाही। म्हणजे कोणतंही धार्मिक स्थळ हे 100 वर्षांहून जुनं आहे असं लक्षात आलं तर त्याला प्राचीन स्मारक असं घोषित केलं जातं। म्हणजे उदाहरण पाहूया, जर एखाद्या मशिदीत 100 वर्षांहून जुने अशा मूर्तींचे अवशेष आढळले तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण त्या स्थळाला प्राचीन स्मारक असं घोषित करू शकतात आणि त्याला हा कायदा तिथे लागू होत नाही। मग त्याच्यासाठी वेगळे कायदे आहेत। आता काँग्रेसने घाईघाईमध्ये वोट बँकला खुश करण्यासाठी हा कायदा तर बनवला, पण या कायद्यामध्ये धार्मिक स्थळाचं स्वरूप याची व्याख्याच दिलेली नाहीये। म्हणजे कोणत्याही स्थळाचं धार्मिक स्वरूप हे कशाच्या आधारावर ठरवायचं याची कुठलीही तरतूद या कायद्यामध्ये नाहीये। म्हणजे उदाहरण पाहूया, आता हा कायदा आहे प्रार्थना स्थळे विशेष तरतुदी 1991चा कायदा। यामध्ये म्हटलंय की 15 ऑगस्ट 1947च्या आधी एखाद्या धार्मिक स्थळाचं स्वरूप जे असेल ते तसंच मानलं गेलं पाहिजे। म्हणजे समजा 1650च्या काळात एखाद्या मंदिरावर एखादी मशीद बांधली असेल तर ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मशीद म्हणूनच समोर येणार। त्यामुळे या कायद्याप्रमाणे
ती मशीदच मानायची, मग तिथे मंदिर होतं असं म्हणायचं नाही. म्हणजे इथेच मुळात घोळ आहे की त्या धार्मिक स्थळाला नेमकी व्याख्या कशी द्यायची. म्हणजे हे मंदिर आहे का, हे मशीद आहे का, हे किंवा इतर प्रार्थना स्थळ आहे, हे ओळखायचं कसं, याविषयीची कोणतीही तरतूद या कायद्यामध्ये दिलेलीच नाही आहे. आणि वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीसंदर्भात ज्या सुनावणी जेव्हा चालू होती तेव्हा जे सरन्यायाधीश होते DY चंद्रचूड, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यामुळे ज्ञानव्यापी बरोबरच जी काही मंदिरं या कायद्याच्या कचाट्यात अडकली होती ती मोकळी झाली. म्हणजे तिथे काय होतं, मशिदीच्या आधी तिथे नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोर्ट आता सर्व्हे करण्याची मान्यता नक्कीच देऊ शकतं. म्हणजे या एका पळवाटेमुळे हिंदू मंदिरांसमोरचे दरवाजे उघडले गेले जे आक्रमकांनी नष्ट केले होते. थोडक्यात काय तर धार्मिक स्थळांचा जो वाद असतो त्यामध्ये अनेक गोष्टी असतात, कायद्याने अनेक गोष्टी बांधल्या गेलेल्या असतात आणि या छोट्या छोट्या तरतुदी या अनेक घटनांमधनं आत्ता समोर येत आहेत. त्यामुळे 12 डिसेंबरला जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये नेमका काय निकाल येतो हे पाहणंच आता महत्त्वाचं आहे. तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.